मंडळी, आषाढी एकादशीचा उपवास आपण जेवढे मनोभावे करतो तेवढ्याच मनोभावे काही महत्त्वाचे नियम पाळायला हवेत. या दिवशी केस, दाढी, नखे कापू नयेत. तसेच ब्रह्मचर्याचे पालनही करावं. एकादशीच्या दिवशी रात्री जागरण, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप या सर्वांमध्ये वेळ व्यतीत करावा. भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हावं. उपवासाच्या दिवशी दिवसा झोपू नये. तुळशीची या दिवशी पूजा केली जाते, पण या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत. पानं हवी असतील तर तुम्ही ती आदल्याच दिवशी तोडून घ्यावीत. तसंच तुळशीला पाणी अर्पण करू नये. या दिवशी तुळशीचा देखील एकादशीचा व्रत असतो, म्हणून पाणी अर्पण केले जात नाही. या दिवशी कोणाविषयी देखील वाईट बोलू नये. कुणाचीही निंदा करू नये. कोणाचा अपमान होईल असं वर्तन करू नये. ज्येष्ठांचा आदर करावा. घरामध्ये वादविवाद, कलह होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यावी. या दिवशी घरामध्ये सूर्योदयापूर्वीच झाडू मारावा. झाडू मारताना अनेक सूक्ष्मजीव आपल्या हातून मारले जातात, तर त्यांचे पाप आपल्याला लागते, याची आपण काळजी घ्यावी. या दिवशी तामसिक अन्न, मांसाहार तसेच इतर व्यसनं करू नयेत. या दिवशी मसालेदार पदार्थ खाणं टाळावं. सात्विक आहार ग्रहण करावा. तांदूळ, मसूर डाळ, घेवडा, वांगी इत्यादी पदार्थांचं सेवन चुकून देखील करू नये. श्री स्वामी समर्थ.